नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, देशामध्ये जेन झी आणि जेन अल्फा हे शब्द मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. राजकारणी लोक सुद्धा आता या शब्दांचा वापर करायला लागलेले आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता जेन झीची प्रामुख्याने चर्चा होऊ लागली. कारण आपल्याला माहिती आहे, दिल्लीतील जंतर मंतरवरचं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, या आंदोलनाने बराच गदारोळ झाला, खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, राजकीय उलथापालथ झाली, शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, वगैरे वगैरे वगैरे. पण आता या जेन झी यांचा धसका सगळ्यांनीच घेतलेला आपल्याला दिसून येतो. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी इंस्टाग्रामवरती ऍक्टिव्ह झाले. टाइम टू टाइम आपले व्हिडिओ दाखवायला लागलेत. व्हिडिओ बनवण्याची पद्धत बदलली, पंतप्रधानांची भाषा बदलली. पंतप्रधान नमस्कार भाई और बहनों याच्याऐवजी हॅलो फ्रेंड्स, हाय फ्रेंड्स, थँक्यू फ्रेंड्स असं म्हणायला लागले. ठीक आहे, हे काय आक्षेपार्ह गोष्ट नाही आहे. तशा पद्धतीचा संवाद ते साधतायत, तर ही काही चांगलीच गोष्ट आहे. पण आता प्रॅक्टिकली या जंतर मंतरवरच्या आंदोलनामुळे झालेलं डॅमेज कंट्रोल करण्याची सुरुवात सरकारने केलेली आहे. प्रामुख्याने याची सुरुवात महाराष्ट्रात झाल्याची आपल्याला दिसून येते. डॅमेज कंट्रोलसाठी मुख्यमंत्र्यांनी एक नवीन युक्ती आणि कल्पना सुरू केलेली आहे. आपल्याला माहिती आहे, दिल्लीतील त्या आंदोलनानंतर मग वेगवेगळ्या मागण्या, वेगवेगळ्या चर्चा समोर येऊ लागल्या, जेनझींची वेगवेगळ्या डिमांड समोर येऊ लागल्या. आणि हे सरकारलाही माहिती आहे की तरुण, नुकतंच शिक्षण संपवलेल्या विद्यार्थ्यांचं रोजगार हा खूप मोठा प्रश्न असतो. त्याशिवाय करिअर सेट होत नाही, आयुष्यच पुढे जात नाही. मुलांना एम्प्लॉयमेंट पाहिजे, सुशिक्षित तरुणांना एम्प्लॉयमेंट पाहिजे, नोकऱ्या पाहिजेत. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने लगेचच एक प्रक्रिया सुरू करून जानेवारी-फेब्रुवारी 2027 पर्यंत, म्हणजे या पुढच्या 6 महिन्यांच्या काळामध्ये 1000 रोजगार मेळावे महाराष्ट्रात आयोजित केलेले आहेत. 1000 रोजगार मेळावे. काय गरज होती या मेळाव्यांची? अर्थात गरज आहेच आहे. एम्प्लॉयमेंट आणि रोजगारासाठी, रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करत राहणं हे सरकारचं कामच आहे. पण प्रामुख्याने अलीकडच्या काळात जेनझी आंदोलनामुळे जे डॅमेज सरकारचं झालेलं आहे, एक तरुणांमध्ये जी नाराजी सरकारला दिसून येते, तरुणांच्या मागण्याकडे सरकार आता गांभीर्याने बघायला लागले. ही नाराजी दूर करण्यासाठी, हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सरकारने पुढच्या 6 महिन्यांची ही पूर्ण प्रक्रिया तयार केलेली आहे. आणि या 6 महिन्यांच्या प्रक्रियेत तब्बल 1000 रोजगार मेळावे वेगवेगळ्या क्षेत्रातील घेऊन तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून द्यायच्या. म्हणजे सरकारप्रती हा जो रोष आहे तरुणांचा, तो काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत होईल, असा या मागचा सरकारचा विचार आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने ही प्रक्रिया सुरू झाली, तरुणांना रोजगारांच्या संधी मिळणार आहेत, हे काही कमी नाही, ही चांगलीच गोष्ट आहे. फक्त या गोष्टीवरती जर सातत्याने काम होत राहिलं तर जेनझीला राग येण्याचा काही प्रश्न नाही. जेनझी सरकारच्या विरोधात जाण्याचा काही प्रश्न नाही. किंवा कोणतेही सरकार असो, आपण एका सरकारला कधीच टार्गेट करत नाही, तो पत्रकारितेचा भाग सुद्धा नाही. पण सरकार कुठलंही असो, तरुणांच्या पिढीबद्दल संवेदनशील असणं हे सरकारला अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा आपण बघितलं एक आंदोलन आणि त्या आंदोलनाच्या निमित्ताने काय काय झालं, ते देशाचं वातावरण बदलून गेलं, तरुणांची मानसिकता बदलून गेली, काही चुकीचे प्रकार दिसून आले आपल्याला दोन्ही बाजूनी, सरकारच्याही बाजूनी आणि आंदोलकाच्याही बाजूनी दिसून आले. पण हे सगळं टाळता येऊ शकतं जर जेनझीचा विचार काटेकोरपणे केला तर. मित्रांनो, या सर्व बाबतीत तुम्हाला काय वाटतं, तुमचे काय विचार आहेत हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.